तर इथे ना या दोघींचं डिस्कशन चालू होतं गरबावरून, की लोकांनी 9 दिवस यांची छान पूजा केली, प्रार्थना केली त्यांना आणि आता इथे आणून अस्तव्यस्त ठेवून दिलेत. चला तर मग सुरू करूया आजचा व्लॉग. तर आज होता माझा पशुपतीनाथांचा दुसरा सोमवार, त्यामुळे ना मी घरातली सगळी कामे सकाळीच आटपून घेतली होती. यांच्यासाठी मस्त कुरडईची भाजी, वरण आणि पोळी असं जेवण बनवलं. जे पण पूजेसाठी सामान लागतं ना ते मी सकाळीच काढून ठेवलं होतं, कारण की सकाळी पण सेमच सामान लागते. आता फक्त दिवे आणि शिराचा प्रसाद वगैरे बनवावा लागतो, तर ते मी करून घेतलं. आता आम्ही निघालो आहे मंदिरात जाण्यासाठी. तर अर्ध्या मधात जाताच पावसाने हजेरी लावली, तर थोडंफार ओलं झालं होतं आम्ही. नंतर हे बघा, हे दोघं ना आत्ता मंदिरात आले आहे आणि मी 3 वाजतापासून येऊन बसली. एरवी मला म्हणतात की तू 3लाच येत जा आणि हे स्वतः आले 3:30 वाजता. असो, लवकर आल्यामुळे मंदिरात कोणीच नव्हतं आणि त्यामुळे माझी पूजा मस्त शांत, निवांत आणि छान पद्धतीने झाली. तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही पण हे व्रत करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.